महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणीचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन तुम्हाला थंबनेलवरती दिसलंच असणार. स्पेशल हे सेशन आपण कोणासाठी केलेलं आहे? ज्या विद्यार्थ्यांना खरंच अभ्यास करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्या मनामध्ये कळकळ आहे स्वतःच्या भविष्याची, त्यांच्यासाठी आपला आजचा स्पेशल सेशन आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा अभ्यासाची सुरुवात नाही केलेली आहे, मग ती परीक्षा कुठलीही असो, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आज स्पेशल सेशन आहे. त्यांना या तुमच्या अभ्यासाच्या सुरुवातीची दिशा ठरवण्यासाठी हा सेशन तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा ठरणार आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पहिलेपासून सुरू आहे, म्हणजे अभ्यास जर तुमचा ऑलरेडी सुरू आहे, तर तुमच्या अभ्यासाला वेगळं एक वळण देण्यासाठी हा आजचा खास सेशन आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं आपण कोण्या पद्धतीने चाललो आणि आपण कोण्या पद्धतीने चालायला पाहिजे तेही आजच्या सेशनमध्ये कव्हर होईल. म्हणजे अभ्यास सुरू आहे त्यांच्यासाठी पण सेशन आहे, अभ्यास ज्यांचा सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी पण हे सेशन आहे. तर मग आजच्या सेशनमध्ये आपण काय कव्हर करणार आहोत, तर नेमकं अभ्यासाची सुरुवात कशी करावी, तुम्हाला ते स्टेपमध्ये मी सांगेल की नेमकं अभ्यास कशा पद्धतीने केला जातो, नेमकं अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे. दुसरं की नेमकं परीक्षेचं तुमच्या स्वरूप काय, आपण ज्या परीक्षेला घेऊन चाललेला आहोत त्या परीक्षेचं स्वरूप काय, आणि त्याच्यानंतरचा तिसरा पॉईंट की अभ्यासक्रम काय असणार आहे आणि पुस्तके. आता जवळपास हे 2 पॉईंट तुम्हाला जवळजवळ कव्हर असले तरी पण आपण आजच्या सेशनमध्ये त्याला इन्क्लूड केलेला आहे. तर अभ्यासाची सुरुवात कशी करावी या प्रश्नाच्या अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पुन्हा एक प्रश्न येतो. कोणता प्रश्न? तर तो प्रश्न असा की माझा अभ्यास होणार का? माझा अभ्यास होणार का, म्हणजे मी करू शकील का? आता हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा किंवा इतरांना विचारण्यापेक्षा तुम्ही तो प्रश्न स्वतःच्याच मनाला विचारणं खूप गरजेचं आहे. कारण इथे तुमच्या मनगटात शक्ती असून चालणार नाही, इथे तुमच्या मनामध्ये शक्ती असली पाहिजे की नाही मला हे करायचंच आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगून देतो की तुमची मदत जगात तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कोणीही करू शकत नाही. हे मी वारंवार सांगतो. जर तुम्ही माझ्याशी पहिलेचे जुळले असणार तरी माझं सेंटेन्स मी वारंवार ऐकलं की स्वतःची मदत आपण स्वतःपेक्षा दुसरं कोणीही त्याची खास अशी मदत करू शकत नाही. म्हणून एवढं लक्षात ठेवा, तुमची मदत तुम्हीच करू शकता, तेही चांगल्या प्रकारे. तेही कशा? चांगल्या प्रकारे. पुन्हा की त्या दुसऱ्या तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो की माझा अभ्यास होणार का, मी करू शकील का? तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी 2 व्यक्तींचे तुम्हाला नावं सांगतो. नेहमी जीवनामध्ये लक्षामध्ये ठेवा, जेव्हा पण तुम्हाला असं मनामध्ये वाटलं की नाही मी करू शकणार का, तर या 2 व्यक्तीची आठवण करायची. पहिले व्यक्ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. जर त्यांनी तेव्हा असं म्हटलं असतं की माझ्याकडे मुठभर मावळे आहे, मुठभर मराठे आहे, मी काय एवढं मोठं जग जिंकू शकेल किंवा एवढं मोठं महाराष्ट्र मी जिंकू शकेल, आपलं स्वराज्य निर्माण करू शकेल, तर आज आपण या महाराष्ट्रात नसतो आणि मीही या महाराष्ट्राचा रहिवासी नसतो आणि तुम्हीही नसते. पण त्यांनी मनामध्ये ठरवलं की नाही, मी मुठभर जरी असलो तरी मी पूर्ण अख्खा महाराष्ट्र काबीज करू शकतो. आणि त्यांनी त्यांच्यापेक्षा पण काबीज केलं. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला काय करायचं आहे? फक्त जे तुम्हाला पुस्तकात लिहिलेलं आहे, कोणीतरी शोध लावायचा नाही आपल्याला, कोणीतरी शोध लावून ठेवलेला आहे, फक्त त्या शोधाला समजून घ्यायचं आहे. फक्त काय करायचं आहे? त्या शोधाला समजून घ्यायचं आहे. किती सोपं आहे. दुसरे व्यक्ती म्हणजे आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी जर तेव्हा म्हटलं असतं की काय मी एकटा एवढ्या करोडो समाजात लोक आहेत, त्यांना त्यांचे हक्क मी मिळवून देऊ शकतो का एकटाच? जर त्यांनी तेव्हा जर असं म्हटलं असतं मी एकटा व्यक्ती आणि एवढ्या साऱ्या करोड लोकांची मी कशी मदत करू शकतो, तर आज मी इथं उभा नसतो आणि तुम्ही तिथे माझा सेशन बघत नसते. पुन्हा ज्या माझ्या बहिणी आहे, माझ्या मैत्रिणी आहे, तुमच्या पण बहिणी असू शकतात, त्या तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करण्याची त्यांना संधी पण मिळाली नसती. बरोबर आहे. तर तो एक व्यक्ती एवढं करू शकतो. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फक्त आणि फक्त जे पुस्तकात लिहिलेलं आहे ते पुस्तकातलं फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे, एवढंच करायचं. याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही आहे. पटलं? म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की मी करू शकील का, तर ते तुम्हीच ठरवू शकता की करू शकाल की नाही. हे दुसरं कोणीही तुम्हाला सांगू शकणार नाही. ठीक आहे. तर मग मी आता तुम्हाला पटलं की तुम्ही करू शकता की नाही शकता, तुम्हाला इथंच समजलं नाही करू शकत, तुम्ही इथून आपला सेशन ड्रॉप करून जाऊ शकता. कारण की तुमच्यामध्ये तुम्हाला कळलं असणार की नाही मी हे करू शकत नाही, तर मग आता समोर बघण्याचा काही विषय नाही. पण तुमच्या मनामध्ये खरंच वाटतं आहे की नाही मी करू शकतो, तर समोरचं सेशन आता तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट होणार आहे. कारण तुम्हाला सांगितलं की ज्यांचा अभ्यास सुरू आहे त्यांना एक योग्य मार्ग मिळणार आणि ज्यांचा अभ्यास सुरू आहे त्यांना एक नवी वळण मिळणार की नेमकं अभ्यासाची दिशा कशा पद्धतीने असली पाहिजे. ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करू. ठीक आहे. तर आपली सुरुवात राहणार आहे की अभ्यास कशा पद्धतीने करावा. तर मी तुम्हाला हे स्टेपमध्ये सांगतो की स्टेपमध्ये मी तुम्हाला सेशन करून देतो. बघा,
सर्वात पहिली स्टेप, ठीक आहे, मी तुम्हाला स्टेप वाईजमध्ये सांगतो, म्हणजे मी त्याला डिवाईड केला आहे स्टेपमध्ये. सर्वात पहिली स्टेप की तुम्हाला मार्गदर्शक शोधावं लागेल. काय शोधावं लागेल? मार्गदर्शक. आणि बघा, पूर्ण माहिती घेतली तर कधीही फायद्याची असते. तुम्ही अर्धवट माहिती, मग ते तुमची परीक्षा असो, परीक्षा असली अर्धवट माहिती तुमच्यासाठी हानिकारक, मग तुमचं प्रेम असेल तरी अर्धवट माहिती हानिकारक, युद्ध असेल तरीही त्याच्यामध्ये अर्धवट माहिती हानिकारक. म्हणजे आता सारांश असा निघतो की अर्धवट माहिती नेहमी काय असते? हानिकारक असते. म्हणून माझं म्हणणं नेहमीच ते सुरुवातीलाच तुम्हाला वार्न केलं की बघायचं असेल तर पूर्ण बघायचा, नाही तर सुरुवातीलाच सोडून चाललं जायचं. ठीक आहे, माझं एकदम स्पष्टपणे काम असतं. ठीक आहे, तर बघा, पहिली स्टेप की तुम्हाला मार्गदर्शक शोधावं लागेल. काय शोधावं लागेल? मार्गदर्शक. तुम्ही म्हणाल सर बघा, मार्गदर्शक म्हणजे नेमकं काय? तर बघा, मार्गदर्शक दोन पद्धतीत असू शकते. एक निर्जीव पद्धतीत असू शकते आणि एक सजीव पद्धतीमध्ये. तर सर्वात पहिला मार्गदर्शक बेस्ट म्हणजे की तुम्ही एक पुस्तकाला आपला मार्गदर्शक बनवू शकता. पुस्तकाला काय काय बनवू शकता? मार्गदर्शक बनवू शकता. किंवा दुसरं एक असतं की दुसरं म्हणजे कोणतं? की तुम्ही तुमचे वडील, तुमचे भाऊ, तुमचे बहीण, तुमचे दादा, काकू, मैत्रीण, मित्र याच्यापैकी कोणी, इव्हन तुमचे शिक्षक सुद्धा त्याच्यामध्ये आले, हे तुमचे काय असू शकते? मार्गदर्शक असू शकते. मग तुम्ही म्हणाल सर, चौकात बसलेला माझा मित्र, मी त्याला मार्गदर्शक बनवतो. तर बघा, मार्गदर्शक कसा असला पाहिजे? त्याला त्या क्षेत्रातली किंवा ज्याच्यासाठी आपण ज्या कामाला लागलो आहे त्याचं त्याला ज्ञान असलं पाहिजे, त्यालाच तुम्ही मार्गदर्शक बनवा. नाही तर मग ते तुम्हाला सांगितलं उदाहरण की तुम्ही म्हणाल की चौकात बसलेला माझा एकदम खास मित्र तो माझ्यासाठी काहीही करू शकतो, पण एवढं लक्षात ठेवा, जगात कोणी काहीही कोणासाठी करू शकलं, अभ्यास कोणासाठी कोणी दुसरा करू शकत नाही. स्वतःचा अभ्यास स्वतःच करावा लागतो, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, मग मार्गदर्शक दोन पद्धतीचे असू शकतात आणि दोन तुम्ही शोधू शकता. दोघांची गरज नाही आहे, कोणतेही एक मार्गदर्शक असला तरी चालेल. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा, आता माझा एवढा 10-12 वर्षाचा अनुभव आहे याच विद्यार्थ्यांच्या क्षेत्रामध्ये, याच अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये. तर माझं ऑब्झर्वेशन आहे की त्याच्यामध्ये मी बघितलं, विद्यार्थी काय करतो की एक पुस्तक बोलवतो किंवा एक पुस्तक घेतो आणि त्याचे 2 पानं वाचले की त्याच्या मनात येते, नाही रे बाबा, त्याचा मित्र सांगते, नाही रे बाबा हे नाही, दुसरं पुस्तक वाचायचं. मग तो दुसरं पुस्तक आणतो, त्याचे 2 पानं वाचते. मग पुन्हा त्याचा 2 दिवसांनी एक मित्र मिळतो, तोही सांगतो, अरे हे नाही, हे तिसरं पुस्तक वाच. मग तो तिसरंही करतो. असं करत करत 10 पुस्तकं जमा करतो. मग होते काय की त्याला समजत नाही की नेमकं पुस्तक वाचायचं कोणतं. बरोबर, नेमकं पुस्तक वाचायचं कोणतं आणि नेमकी सुरुवात करू कुठून आणि संपवू कुठनं, मग इथं विषय होऊन जाते. म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शब्द वापरलेला आहे, तुम्ही शिकले पण असेल शाळेत, की असं नाही करायचं एक ना धड भराभर चिंध्या, असं नाही झालं पाहिजे. म्हणजे एकही बरोबर करायचं नाही, घरी पुस्तकाची थप्पी लावायची, त्या पुस्तकाचं रूपांतरण रद्दीमध्ये व्हायला नको. बरोबर आहे. तसंच शिक्षक जरी तुम्ही शोधले किंवा तुम्ही मित्र, भाऊ, बहीण, जे काही सिनियर आहे किंवा ज्यांनी एक्झाम क्रॅक केलेली आहे ते जरी तुम्ही भेटले, म्हणजे त्यांना जर आपलं मार्गदर्शक बनवलं तुम्ही, तर त्यांना मग एकाला एक विचारायचं, पुन्हा दुसऱ्याला विचारायचं, पुन्हा तिसऱ्याला विचारायचं, असं करायचं नाही. याच्यात सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की म्हणजे एवढं सांगायच्या मागे की तुम्ही जो मार्गदर्शक ठेवा, बघा, मार्गदर्शक कोणी सांगत आहे म्हणून हा मार्गदर्शक नाही, तुमच्या ते मनाला वाटलं पाहिजे. जेव्हा ते तुमच्या मनाला वाटणार तेव्हा त्याच्यावरती तुमचा काय राहणार? पूर्णपणे विश्वास राहणार. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी की त्याच्यामध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे. मग आता याचा अर्थ असा नाही की मीच पुस्तक लिहिलं आणि तेच तुम्हाला पटणार आणि तेच तुम्ही वापरायचं, असंही माझं म्हणणं नाही. किंवा मीच शिक्षक आहे, मीच तुम्हाला शिकवणार, त्याचं असंही म्हणणं नाही. जगातल्या पाठीवर कुठलेही तुमचं पुस्तक असू शकते, कुठलाही तुमचा शिक्षक असू शकते, फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे, ते सर्वात महत्त्वाचं आहे. मग तशा वेळेस लक्षात घ्यायचं की एक बुक जर घेतलं, पहिले शपथ घ्यायची स्वतःची की नाही, मी हे बुक संपवणार, मगच मी दुसरं बुक घेणार. कारण तुम्ही जर 17 बुकं वाचाल, 17 बुकामध्ये 17 गोष्टी 17 पद्धतीने लिहिल्या असतात, तर मग त्या 17 पैकी तुम्हाला एकही पटणार नाही. मग तुमचा गोंधळ तुमच्यामध्येच होणार. तुम्हाला सांगितलं, वाचवणारा तुम्हीच आहे, दुसरं कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. पटलं इथपर्यंत? तर पहिली पायरी आपली होती सर्वात महत्त्वाची की मार्गदर्शक शोधायची. ते पुस्तक पण असू शकते आणि एक जिवंत मनुष्य पण असू शकते. ते मनुष्यामधले मी तुम्हाला उदाहरणं पण सांगितले. ठीक आहे, आता हे शोधत असताना इथे एक अडचण येऊ शकते. ती अडचण म्हणजे पैशाची. ती कुठेही गेलं तरी अडचण कॉमन आहे, पैशाची. बरोबर आहे. तरी पैशाची अडचण इथं भासू शकते हा शोध घेत असताना. कारण पुस्तकं तुम्हाला रस्त्यावरती मिळणार नाही, ते तुम्हाला दुकानातनं आणावं लागेल किंवा बुक डेपोतनं आणावं लागेल. बरोबर आहे. किंवा कोणाकडे तरी मित्रांकडनं आणावं लागेल. त्याही मित्राच्या कामाचं नसेल तर तो तुम्हाला देणार नाही, तर मग त्यालाही तुम्हाला पैसे द्यावे लागेल. ठीक आहे. किंवा तुम्ही जिवंत जर मार्गदर्शक शोधला, आता घरच्या घरी असणार, प्रत्येकाच्याच घरी शिकलेलेच असणार असं काही आवश्यक नसतं. तर मग अशा वेळेस मग तुमचे गुरु असू शकतात किंवा तुमचे शिक्षक असू शकतात, तिथेही तुम्हाला खर्च करायचं काम पडू शकते. आता मग त्या पैशासाठी मग पुन्हा एक छोटासा पॉईंट मी तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये तुम्ही भविष्यामध्ये लक्षात ठेवा की आज आपण प्रेझेंटमध्ये आहोत, म्हणजे आपण वर्तमान काळामध्ये आहोत. वर्तमान काळामध्ये तुमच्या पैशाची आणि वेळेची बिलकुल समान व्हॅल्यू आहे, म्हणजे इक्वल
इक्वल त्याची व्हॅल्यू आहे की किंमत दोघांचीही सारखी आहे आजच्या घडीला. आज या वेळेची आणि पैशाची किंमत सारखीच आहे आजच्या घडीला. पण जर का म्हणजे आता याच्यामध्ये मी हे का बरं तुम्हाला पॉईंट क्लिअर करून देतो की तुम्हाला जर पुस्तक घ्यायचं असणार, मग तुम्ही म्हणाल सर नाही मी पुस्तक पण घेत नाही, मी बिना पुस्तकानेच म्हणजे बिना मार्गदर्शन, बघा जगात गुरुशिवाय मार्ग नाही हे तुम्ही सेंटेन्स ऐकलेलं आहे. मग ते गुरु जिवंतच असला पाहिजे असं नाही, पुस्तक पण एक छान पद्धतीने गुरु असू शकतो. बरेचसे सायंटिस्ट झाले फक्त पुस्तक वाचून विदाऊट जिवंत गुरु न करता अशी. ठीक आहे, तर ते तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कुठपट करू शकता आणि कशी करू शकता. ठीक आहे, फक्त लक्षात घ्या की आजच्या वेळेची खूप महत्त्व आहे. आता पुस्तकं कसे की पुस्तक बनवणारा तुम्हाला असं नाही की तिच्यात तुमचा वेळही वाचला पाहिजे, की पुस्तक बनवणारा तो विचार काय करतो की सर्वांचाच विचार करून ते बुक बनवतो की सर्वांना ते समजलं पाहिजे. तर मग तुम्हाला त्याच्यातनं शोधावं लागेल की नाही मला माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय ते काढणं काम आपलं असतं. ठीक आहे, आता आपण पैशाची विषय चालला होता. जर आता वर्तमानमध्ये पैशाची आणि वेळेची किंमत बिलकुल सारखी आहे, पटलं. आता हेच जर वेळ निघून गेली, मी म्हटलं की नाही मी 100 रुपयाचं पुस्तक पण घेणार नाही अभ्यास करायला आणि मी असंच अभ्यास करील, तर मग त्याच्यामध्ये काय तुम्हाला अडचण कशी येऊ शकते की ठीक आहे तुम्ही आज तुमची पैसे वाचवले किंवा तुम्ही 100 रुपयाचं पुस्तक नाही घेऊ शकले, पण आज तुम्हाला माझ्या वेळेची किंमत पैशासारखी होती. पण भविष्यामध्ये काय होणार की तुम्ही म्हणजे तुमचे जे पैसे राहणार जे तुम्ही वाचवले, जे आपल्या भूतकाळामध्ये गेले वाचवले, तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्ही ही वेळ त्या पैशामध्ये ती गेलेली वेळ तुम्ही घेऊ शकणार नाही. मग तुम्ही त्याच्यापेक्षा कितीही पट तुम्ही पैसे मोजले तरी पण. तर म्हणून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तात्पर्य याचं एवढंच की असं नाही की मला एक नोटबुक घ्यायचं आहे 50 रुपयाचं, मी तेही घेणार नाही आणि मी मनातल्या मनातच नोट्स लिहिणार, असं करू नका. कारण की ही एकदा वेळ गेली ना पुन्हा ही परत नाही येणार. माझी कळकळीची सांगायची म्हणजे माझं मॅसेजेस कळकळीचा असतो. आता तुम्ही त्याला कशा पद्धतीमध्ये घेता ते तुमचं मत आहे. मी माझ्या मताने मला काय डिलिव्हर करायचं आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मग लक्षामध्ये ठेवा सर्वात पहिली स्टेप काय होती आपला मार्गदर्शक शोधणं. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्टेप होती आपली ती. ठीक आहे, मग मार्गदर्शक शोधला आपण, त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा, ते तुमचं काम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं स्टेप नंबर 2 की आपल्याला काय करायचे थेअरीचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. थेअरीचे काय करायचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. आता थेअरी कोणती तर आपण इलेक्ट्रिकलच्या थेअरीबद्दल बोलत आहे. मग आता ते कॉन्सेप्ट कोणाकडनं क्लिअर करायचे, ज्या स्टेप नंबर 1 मध्ये आपण मार्गदर्शक शोधले, म्हणजे एखादं पुस्तक असो किंवा एखादी शिक्षक असो किंवा एखादा आपला वडीलधारी कोणी आपला मार्गदर्शक असो, कोणीही असू शकते, त्याच्याकडनं पूर्ण ते थेअरीचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. कारण कॉन्सेप्ट याच्यासाठी क्लिअर की त्या थेअरीतले शब्द काय असतात, कुठे काय विचारलं जाऊ शकते, ते सर्व तुमचा तो मार्गदर्शकच तुम्हाला सांगू शकते. म्हणजे कारण तुम्हाला माहित आहे आपले इलेक्ट्रिकलचा सिलेबस आहे तो समुद्र एवढा मोठा आहे आणि अख्खं समुद्र आपल्या कामाचं नाही आहे. आपल्याला ते शोधायचं आहे की आपल्याला काय गरजेचं आहे, आपल्या परीक्षेसाठी नेमकं काय गरजेचं आहे ते सांगणं तुमच्या मार्गदर्शकाचं काम आहे. आता फक्त कसं आहे जिवंत मार्गदर्शक मग याच्यामध्ये थोडासा फरक पडतो आणि जे पुस्तक मार्गदर्शक आहे त्याच्यामध्ये काय होतं की त्यांनी जे दिलं आहे बुक मग त्याच्यातनंच आपल्याला वाचावं लागतं. मग त्याच्यातनं आपल्याला आपले पॉईंट काढावं लागेल की आपल्याला काय काय गरजेचं आहे, परीक्षेमध्ये काय काय येऊ शकते. तर मग ते थोडंसं फक्त तुम्हाला तिथे डिफरन्स बघायला मिळणार नाही, तर बाकी काही तुम्हाला डिफरन्स बघायला मिळणार नाही. दुसरी स्टेप क्लिअर झाली की तुम्हाला आपले थेअरीचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहे जेही आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहे. ठीक आहे, तिसरी स्टेप तुम्हाला स्वतःचे शॉर्ट नोट्स बनवायचे. आता शॉर्ट नोट्स नेमके कसे बनवायचे त्यावरती आपल्या चॅनलवरती स्पेशल तुम्हाला सेशन मिळून जाईल. ठीक आहे, नेमके शॉर्ट नोट्स बनवायचे कसे आणि शॉर्ट नोट म्हणतो कशाला. आता बघा लक्षामध्ये काय तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मार्केटमध्ये गेले तुम्हाला 10 पुस्तकं मिळतील, त्याच्यामध्ये फॉर्म्युले लिहिलेले आहे, डायग्राम काढलेले आहे, सर्वच्या सर्व प्रत्येक बुकामध्ये चांगले आहे. कारण बुक लिहिणारा कधीच हे विचार नाही करत की माझं बुक खराब झालं पाहिजे किंवा माझ्या बुकाने कोणाला फायदा नाही झाला पाहिजे, असा कोणीही विचार करणार नाही. तो विचार काय करणार की प्रत्येकाला याचा फायदा झाला पाहिजे. मग बुक लिहिणारा किंवा शिकवणारा काय तुम्हाला शिकवणार की एकदम म्हणजे ज्या विद्यार्थ्याला काही येत पण नाही एकदम बेसपासून तुम्हाला ॲडव्हान्सपर्यंत तो शिकवण्याचा किंवा त्या पुस्तकामध्ये लिहिणारा असा प्रयत्न करणार की न येणाऱ्यापासून येणाऱ्यापर्यंत सर्वांनाच ते कामी पडलं पाहिजे. मग आता परीक्षेसाठी काय पूर्णच्या पूर्ण कामाचं आहे का, नाही. मग शॉर्ट नोट कोणाला म्हटलं जातं की जे मला येत नाही, म्हणजे बघा परीक्षेसाठी शॉर्ट नोट काय काढायचे आहे जे तुमच्या मनाला वाटते की नाही हे एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मी वाचत चाललो इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि जो मला याच्यापूर्वी माहीत नव्हता ना जो मी विसरू पण शकतो, असे फक्त पॉईंट तुमच्या नोटमध्ये काढले जाते, त्याला काय म्हणतो आपण शॉर्ट नोट म्हणतो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज येते, फोन येते की सर आम्हाला प्रिंट मारायची आहे. लक्षात घ्या नोट्स त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे, पण तुम्हाला ते काहीही कामाचे नाही, दुसऱ्याचे नोट्ससुद्धा तुम्हाला कामाचे नाही, तुम्हाला स्वतःचेच नोट्स स्वतः प्रिपेअर करावं लागेल, एवढं लक्षामध्ये ठेवा. आणि मी सांगतो तर आता तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर. ठीक आहे, तर मग आपली तिसरी पायरी काय होती की तुम्हाला
स्वतःच शॉर्ट नोट्स काढावे लागेल, एवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आणि जे नाही आहेत तेच फक्त त्या शॉर्टमध्ये लिहायचं, बाकीचा कचरा त्याच्यामध्ये भरायचा नसतो. बरोबर आहे. तुम्ही म्हणाल मी डायग्राम पण काढतो, थिअरी पण लिहितो, फॉर्म्युले पण लिहितो, साराच्या सारा लिहून टाकतो, तर तुमचं आयुष्य निघून जाईल, ते जमणार नाही कधीच. बरोबर आहे. तर तुम्हाला जे नाही आहेत परीक्षेसाठी ते इम्पॉर्टंट पॉईंट काढणं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट नोट. तर हे आपली काय होती, तिसरी स्टेप होती. किती होती, तिसरी. त्याच्यानंतर चौथी स्टेप तुम्हाला काय करावं लागेल की यापूर्वी पेपरमध्ये आलेल्या MCQला समजून घ्यावं लागेल. बघा, मी वाचून घ्यावं असं नाही म्हटलं, मी काय म्हटलं की तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि मी असंही का बरं म्हटलं की यापूर्वी आलेल्या परीक्षेमध्ये असं का बरं म्हटलं असणार, त्याचं कारण असं की तुम्ही फालतूचे जर MCQ वाचाल, फालतूच्याचा अर्थ काय, फालतूचे MCQचा अर्थ असा की जे कोणत्याच पेपरमध्ये आले असे खूप सारे बुक असतात, खूप सारे शिक्षक असतात की ते आपल्या मताने कोणतेही प्रश्न काढून तुम्हाला देऊ शकतात किंवा देतात समजा, ठीक आहे. आणि मग ते तुम्ही वाचत चालले तर त्याचा तुम्हाला परीक्षेत काहीही फायदा होणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. कारण परीक्षेचा पॅटर्न वेगळा असतो आपल्या शैक्षणिक जीवनात. शैक्षणिक जीवन म्हणजे कोणतं, जिथे आपण शिकत आहोत. जसं तुम्ही ITI करत असताना तुम्ही शिकले, त्या ITIतलं वेगळं, त्या ITIमधले असणारे प्रश्न वेगळे आणि परीक्षेला प्रश्न येतात ते काय असतात, एकदम वेगळे असतात, वेगळ्या पद्धतीचे. म्हणून तुम्ही काय करायचं, यापूर्वी आता बघा याच्यातही बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की सर मी इंजिनिअरिंग लेवलचे प्रश्न वाचू का, तर माझं काय म्हणणं आहे, सोपंसं म्हणणं आहे की ॲडव्हर्टाईज काढणारे, पेपर घेणारे मूर्ख नाही आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ITI क्वालिफिकेशन दिलं आहे तर प्रश्नही ITIवरचेच येणार, एवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवा. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी नाही असिस्टंट इंजिनिअरचाच मी अभ्यास करतो, तर लक्षात ठेवा तुम्हाला इथं काहीही मिळणार नाही या परीक्षेमध्ये, एवढं तुम्ही ध्यानामध्ये ठेवा, ठीक आहे. तर मग महत्त्वाचा पॉईंट काय झाला की प्रश्न वाचायचे कसे, तर जे यापूर्वी पेपरमध्ये आलेले. आता होते तिथपर्यंत आता मार्केटमध्ये बरेचसे बुक जर बघितले तर तुम्हाला हिंदीमध्ये मिळून जाईल खूप सारे, परंतु त्या हिंदीमध्ये गडबड काय होते की ते हिंदी वाचलं की मग मराठीत पेपर येतो, मग होते तिथं आपली गडबड, म्हणजे ते शब्द मॅच नाही होत आणि डोकं आपलं काम नाही करत. तर प्रयत्न करा की जर मराठी मिळत असेल तुम्ही मराठीत करा किंवा हिंदीमध्ये, म्हणजे तुमच्या आता एखाद्याची शक्ती असते की त्याला हिंदीने त्याला तेलुगूत जरी वाचलं तरी तो मराठीमध्ये प्रश्न सोडवू शकतो. आता स्वतःची शक्ती तुम्ही स्वतःच ओळखू शकता, अशी कोणतीच मशीन नाही आहे की तुमची शक्ती तुम्हाला सांगू शकेल, ठीक आहे. तर चौथी स्टेप होती की तुम्हाला काय करायचं, मग थेरी समजून घेतले, बरोबर नोट्स काढले आपण आणि मग काय केलं आपण, त्याच्यावरचे MCQ वाचायला सुरुवात केली. पाठ करायचे नाही, बरेच विद्यार्थी शर्यत लावतात एका तासात 100 प्रश्न, ते तुमचे 100 नाही, ते 0 प्रश्न आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. तुमचा एका तासात 10 प्रश्न झाले तरी समजा की तुम्ही खूप काही मिळवलं त्या प्रश्नांमधून, ते सर्वात महत्त्वाचं. ते चौथी स्टेप तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची होती, ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेप नंबर 5 काय करायचं की वारंवार टेस्ट द्यायची. बघा, जगामध्ये अशी कोणतीच पद्धत नाही आहे किंवा अशी कोणतीच मशीन नाही आहे किंवा असे कोणतेच बाबा नाही आहे की जे तुम्हाला सांगणार की एक अगरबत्ती लावली की तुम्हाला सांगणार की बाबा तुझा 50% अभ्यास झाला, मित्रा तुझा 60% अभ्यास झाला, मित्रा तुझा मशीनमध्ये थोडासा फॉल्ट आहे, असं तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही जगातलं. लक्षात ठेवा, फक्त एक आणि एकच सिस्टम आहे की ती म्हणजे टेस्ट. ती म्हणजे काय, टेस्ट. तर आता इथेही माझं असं म्हणणं नाही आहे की नाही मी घेतो टेस्ट द्या, तुम्हाला जिथनं मिळते तिथनं तुम्ही टेस्ट देऊ शकता. आता टेस्ट लाईनचे 2 स्वरूप असू शकतात, कोणते, एक ऑनलाईन पद्धतीने आणि एक असू शकते तुमच्या ऑफलाईन पद्धतीने. लक्षामध्ये घ्या, आपला पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, तर माझं तरी असं म्हणणं राहील की होते तिथपर्यंत प्रयत्न करा ऑनलाईन पेपर द्यायचा. ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन टेस्ट द्या, मग मोबाईलवर द्या, तुम्ही कम्प्युटर लॅपटॉप कुठेही द्या, पण असंही नाही की मी घेतो तेच घ्या. तुम्ही कोणाची, तुम्हाला ज्याच्यावरती विश्वास आहे तुम्ही त्याच्याकडनं टेस्ट घेऊन त्याच्या टेस्ट तुम्ही अटेंड करू शकता. आपण पण डेलीची फ्री टेस्ट घेतो, तेही तुम्ही देऊ शकता, ते फ्रीमध्ये. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करू शकता. फक्त लक्षात घ्या की जो तुम्ही टॉपिक वाचला त्याच्यावर तुम्हाला वारंवार टेस्ट द्यायचे. याचं कारण असं की तुम्ही टेस्ट द्याल ना तेव्हा तुमचा दिमाग काय होते, काम करायला लागते. असं थेरी समजून घेणं, नोट्स काढणं वेगळं झालं, MCQ वाचणं वेगळं झालं. पण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर प्रश्न येतो आणि त्याच्यामध्ये फक्त 4च ऑप्शन असतात, आता IBPS आहे तर 5 ऑप्शन असतील, तर त्या 5 ऑप्शनमधलं नेमकं आपण कोणता सिलेक्ट करायचा, कारण की प्रश्न एक असतं आणि बऱ्याच वेळा ऑप्शन काय असतात, बदलत होत असतात. ऑप्शन काय होतात, बदलत असतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रेझेंट त्या वेळेत तुम्ही काय करू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. मग तेही टेस्ट झाल्यावर तीच टेस्ट तुम्हाला सांगू शकते की नाही बाबा तुझा हा टॉपिक वीक आहे, तुला हा टॉपिकमध्ये आता कव्हर करावं लागेल. तिथनं समजते आणि तिथनं काय करायचं, त्या टॉपिकला पुन्हा वारंवार करायचं. हे टॉपिक वाईज करायचं आहे तुम्हाला, कसं टॉपिक वाईज, ठीक आहे. त्याच्यानंतर 6वी आणि महत्त्वाची आणि आखरीची स्टेप आहे की या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की फुल लेंथ टेस्ट द्यायची. आता फुल लेंथ टेस्टचा अर्थ काय ते तुम्हाला मी सांगतो. आता तुम्ही महापारेषणच्या आपण वॅकन्सीची गोष्ट करत आहे, ठीक आहे. आता हीच नाही, तुमची कोणतीही जीवनामधली वॅकन्सी असो किंवा त्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत असो, त्या
परीक्षेचा पॅटर्न काय, त्या परीक्षेचा पॅटर्न काय, त्या पॅटर्नवर आधारित तुम्हाला टेस्ट द्यायची. आता हे कधी द्यायची आहे, जेव्हा तुमच्या 5ही स्टेप पूर्णपणे कंप्लीट झाल्या असणार तेव्हाच तुम्ही 6व्या स्टेपवरती पोहोचू शकता. एवढं लक्षात ठेवा. आता बऱ्याच जणांना काय असते, घाई असते की नाही माझ्या 5ही स्टेप जाऊ द्या, मला पहिले डायरेक्ट 6व्या स्टेप. कोणतीही गोष्ट पायरीने होत असते, डायरेक्ट कधीच होत नसते, असं तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आणि तुम्ही करायचा जर प्रयत्न केला तर पाय मोडल्याशिवाय आपण राहणार नाही, एवढं काय 100% पक्का आहे. ठीक आहे. मग फुल लेंथ टेस्ट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तुमची थेरी आली, त्याच्यामध्ये तुमचा मराठी आला, त्याच्यामध्ये तुमचं रिझनिंग आलं, त्याच्यामध्ये तुमचं मॅथमॅटिक्स आलं, अशी टेस्ट म्हणजेच फायनल टेस्ट म्हणजे काय, जी तुमची खरंच ओरिजिनल फायनली होणार आहे, आखरी होणार आहे, तशी टेस्ट तुम्हाला द्यावं लागेल. मग या टेस्टमध्ये काय होईल, मग तिथे तुम्हाला समजणार की नाही माझा हा टॉपिकचा अभ्यास अजून बाकी आहे, मला हे सर्व कव्हर करायला पाहिजे. आता ही टेस्ट कशासाठी असते की फायनल पेपरमध्ये ज्या चुका होतात त्या चुका झाल्या नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला अशी टेस्ट दिली. आता इथेही तुम्हाला क्लिअर करून देतो. तुम्हाला इथे असं नाही म्हणणार मी की नाही मी बनवली तेच घ्या कारण मी महान आहे, असं माझं म्हणणं नाही. तुम्ही कुठलीही घ्या, फक्त तुम्हाला त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. तिथली तुम्ही काय करायचं, टेस्ट घेऊन किंवा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फ्री मिळतं, तुम्हाला जसं मिळते जिथनं सोर्स आहे तिथनं, पण याचाही प्रयत्न करा की ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच मिळाली पाहिजे आणि ऑनलाईन पद्धतीनेच देण्याचा प्रयत्न करा. कारण पेपर आपला ऑनलाईन होणार आहे, तर तुम्हाला त्या ऑनलाईनची फिलिंग आणि ऑफलाईनची फिलिंग याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा काय असतो, फरक असतो. म्हणून ऑनलाईन आहे तर ऑनलाईनकडे जास्तीत जास्त भर द्या तुम्ही. ठीक आहे. तर फुल लाईन टेस्ट द्यायची. मग त्याच्याने काय होईल, तुम्हाला समजणार की त्याच्यामध्ये स्वतःचं तुम्ही ॲनालिसिस करू शकाल की नाही माझा हा टॉपिकमध्ये चुकलेला आहे ना, मग मला हा टॉपिक पुन्हा वाचावा लागेल. मग त्या टॉपिकमध्ये जायचं, तो कॉन्सेप्ट क्लिअर करून टाकायचा आणि मगच तुमच्या समोरच्या टेस्टकडे वळायचं किंवा मगच तुम्ही समोरच्या पायरीकडे जायचं. म्हणजे ही 6वी स्टेप वारंवार करत राहायची, कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचा पेपर येत नाही तोपर्यंत. आता हे 6वी स्टेप कोणासाठी आहे, ज्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, निदान त्यांना पूर्ण चॅप्टरमधले जेवढे चॅप्टर आहे तेवढ्या चॅप्टरमधले कमीत कमी टॉपिक तरी माहीत आहे, त्यांच्यासाठी ही 6वी स्टेप आहे. तर पहिले 5 स्टेप क्लिअर करायचे आणि मगच त्या 6व्या स्टेपमध्ये जायचं. मग ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आपल्या अभ्यासाची सुरुवात करून त्याला संपवू पण शकता त्या अभ्यासाला. पण एवढं लक्षात ठेवा, मी तुम्हाला नेहमीच सांगतो की अभ्यास कधी संपत नसतो, पण एका परीक्षेपुरती आपली जे तयारी चाललेली आहे त्या तयारीला तुम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेऊन ठेवू शकता. ठीक आहे. मग आता पहिला पॉईंट तुमचा क्लिअर झाला की मी अभ्यासाची सुरुवात कशी करावी आणि अभ्यास नेमका कसा करावा हे तुमच्या पूर्णपणे डोक्यामध्ये बसलेलं आहे. आता जे त्याच्यानंतरचे पॉईंट आहे की नेमका परीक्षेचा स्वरूप काय असणार, आपण त्याला आता बाकीचे 3 पॉईंट शिल्लक आहे त्या 3ही पॉईंटला काय करू, आपण कव्हर करून घेऊ. ठीक आहे. पहिलं की परीक्षेचं स्वरूप कसं असणार, आता बऱ्याच जणांना माहीत आहे आणि याच्यावरती मी ऑलरेडी काय केलेलं आहे, एक सेशन घेतलेलं आहे चांगलं डिटेलमध्ये की नेमका परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला हाच थंबनेल दिसणार. तुम्ही यूट्यूबवरती सर्च जरी केलं की महापारेषण सिलेबस ओपन माइंड गुरुजी एवढं लिहिलं की तुम्हाला हाच थंबनेल, हाच तुम्हाला जशाच तसा थंबनेल दिसणार. तुम्ही त्याच्यातनं डिटेलमध्ये बघून घ्या, कारण मी तेवढा डिटेल घेऊन तुमचा वेळ मी इथं वाया घालवू शकत नाही आणि मला तुमचा वेळ इथे वाया घालवायचा नाही आहे. ठीक आहे. आता बघा नेमकं काय मी शॉर्टमध्ये तरी सांगून देतो. बघा मेन आहे तुमचा टेक्निकल, ज्याच्यात 50 प्रश्न येणार आहे आणि 110 मार्क जे तुम्हाला मेन सिलेक्शन देणार आहे, म्हणजे मेन सिलेक्शन तिथे आहे. मग याचा अर्थ असा काय, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होतो, सर मग मी फक्त टेक्निकल करतो ना, मॅथ रिजनिंग मराठी मी सोडून देतो. लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यात कमीत कमी 1 तरी मार्क घ्यावा लागणार. याच्यामध्ये 0 मार्क चालणार नाही आणि निगेटिव्ह मार्क पण चालणार नाही. मग याचा अर्थ तुम्हाला हे सोडताही येणार नाही, निदान तुम्हाला 1 तरी कमीत कमी मार्क मिळाला पाहिजे. ठीक आहे. मग याच्यामध्ये 40 प्रश्न असतात, रिजनिंगचे, मॅथचे 20, मराठीचे 20, यांना अर्धा मार्क असतो आणि जो आपला मेन टेक्निकल याला 2.2 मार्क असतात एका प्रश्नाला. आणि याच्यामध्ये काय असते, निगेटिव्ह मार्किंग असते 1/4, म्हणजे याच्यातले 4 प्रश्न चुकले की तुमचे 2.2 मार्क गेले. याच्यामधले जर 4 प्रश्न चुकले तर तुमचा अर्धा मार्क गेला, कारण एक प्रश्न याच्यामध्ये अर्ध्या मार्काचा असतो. तर याला डिटेल मला जास्त सांगायची गरज नाही, तुम्ही ते सेशन सेपरेटली कव्हर करून घ्या. ठीक आहे. तर हे काय होतं आपल्या परीक्षेचं स्वरूप. आता परीक्षेचा अभ्यास काय असणार आहे, तर याच्यावरती मी एक डिटेल सेशन ऑलरेडी घेतलेला आहे. तुम्ही काय करायचं की नेमका अभ्यासक्रम किंवा सिलेबस काय, तर मी ऑलरेडी याच्या सर्व PDF तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे. तुम्ही ॲपमध्ये जरी जाल तरी तुम्हाला फ्रीमध्ये, तर फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला ते PDF मिळेल, किंवा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथनं पण तुम्ही सिलेबस डाउनलोड करू शकता. मी जागोजागी सिलेबस टाकून ठेवला, त्याच्यात ॲनालिसिससुद्धा टाकून ठेवलेला आहे, सर्व पॅटर्न टाकून ठेवलं, सर्व मी एकत्र करून तुमच्यासाठी रेडी करून ठेवलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही आठवणीने हा व्हिडिओ पाहू शकता. तरी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो, कारण बघा आता इथं मूर्खासारखं सांगणं की नाही हे एवढे
चॅप्टर आहे मग हे वाचायचं मग हे, याला काही अर्थ नाही. याच्यात वेळ घालवणं म्हणतात त्याला. आणि मला तुमचा वेळ घालवायचा नाही, कारण वेळेची किंमत काय असतं ते मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तर आपले फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपले 31 चॅप्टर आहे, त्याच्यातले तुम्हाला 4 मॉड्यूल असतात. कुठेही जगात गेले तर आपल्या इलेक्ट्रिकलचे 4च तुम्हाला मॉड्यूल मिळतात. तर 4 मॉड्यूलच्या बरोबर तुमच्या पद्धतीने नोट्स काढणे, तुमच्या पद्धतीने वाचून घेणे, तुमच्या पद्धतीने करणे, तुमच्या पद्धतीने बुक सिलेक्ट करणे, ते सर्व आता तुमची जबाबदारी राहील. ठीक आहे. तर याची पण तुम्हाला PDF फ्रीमध्ये अवेलेबल होऊन याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी आता एक वाचणार नाही. त्याच्यानंतर रिझनिंगचा सिलेबस आहे मिनिमम एवढे टॉपिक तुम्हाला कव्हर करणे आहे. याचाही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 17 आहे. बेसिक तरी 17 तरी टॉपिक तुमचे क्लिअर असले पाहिजे. त्याच्यानंतर मराठीचे आहे, याचेही तुम्हाला जवळपास 16 टॉपिक क्लिअर असले पाहिजे. आणि या सर्व गोष्टीसाठी जे लागणार आहे ते म्हणजे काय की तुम्हाला याचे MCQ वगैरे लागतील, तर ते मी होती तिथपर्यंत फ्रीमध्ये जेवढं माझ्याच्याने शक्य आहे मी तेवढं तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. आणि मी नेहमी याचा जेवढा होते तेवढा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला समजलं की परीक्षेचं स्वरूप काय असणार आणि अभ्यासक्रम काय असणार आहे. तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेतले असणार किंवा व्हिडिओ बॅक करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा PDF पण तुम्ही डाउनलोड करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की सर पुस्तक कोणतं वाचायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांना जरूर नाही आहे की प्रत्येकच विद्यार्थ्यांनी कुठला तरी कोर्स लावला असणार की कोणता तरी एक जिवंत मार्गदर्शक शोधला असणार, असं काही गरजेचं नाही आहे. आपला सेशन त्याच्यासाठीच होता, सर्वांसाठी एक कॉमन सेशन होता की ज्यांना बुक्सची गरज आहे, म्हणजे मला बुक्स घेऊनच मार्गदर्शक, म्हणजे मला बुकाला मार्गदर्शक बनवायचं आहे, त्यांच्यासाठी समोरची टिप महत्त्वाची. आणि ज्यांनी जिवंत मार्गदर्शक शोधला आहे त्यांना या पुस्तकाची गरज पडणार नाही, कारण तो मार्गदर्शक तुमचं जे तुम्हाला करायचं आहे ते ऑलरेडी करून तुम्हाला फिल्टर करून सर्व डाटा देत असतो. बरोबर आहे. आता नेमकं पुस्तक कोणतं, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2च मराठी पुस्तक आहे जे की व्यवस्थित आहे, जे मला माहिती आहे. आता पुस्तकं ढगानी असतात, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. ठीक आहे. आपण महाराष्ट्रातच आपण मराठीची गोष्ट केली तर बघा, एक सुबोधचं पुस्तक आहे, सुबोध विद्युतशास्त्र. ते खूप जुनं पुस्तक आहे आणि एव्हरग्रीन पुस्तक आहे आणि छान पण पुस्तक आहे. त्याच्यातनं तुम्ही आपली पूर्ण बेसिक थेरी कव्हर करू शकता. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात घ्या की हे जे बुक आहे हे ITIच्या एक्झामसाठी तयार केलेलं आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयार केलेलं नाही आहे, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ओरिएंटेड नाही आहे. मग याचा अर्थ असा का सर मग पुस्तके वाचायचं की नाही. बघा, तुम्हाला थेरी जर क्लिअर करायची असणार आणि पुस्तकातनं करायची असणार तर हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट राहील. सोबतच ढगे सरांचं इलेक्ट्रिकल थेरीचं पुस्तक आहे, तेही ITIसाठी आहे, पण हे आता नवीन आहे. हे काय ते नवीन आहे, पण हे आपलं एकदम ओल्ड असून पण ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना, तशासारखं पुस्तक आहे विद्युतशास्त्र. आता याबद्दल तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, तुम्हाला माहीत आहे. आणि मेन जे आपली एक्झाम होणार आहे त्याच्यात निम्मीचा सिलेबस फॉलो केला जाईल आणि निम्मीचेच टॉपिक असतील. तर निम्मीनी स्पेशल निम्मीचं पण बुक आहे, तुम्ही त्या निम्मीच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा PDF फॉर्ममध्ये पण मिळते किंवा तुम्ही बोलवू पण शकता, पण ते अवेलेबल जास्तीत जास्त करून राहत नाही. ठीक आहे. तर तेही बुक काय राहील तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहील. तुम्हाला डिसाईड करायचं आहे की नेमकं बुक कोणतं वापरायचं. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जो सिलेबस दिला आहे तो कोणत्याच बुकामध्ये पूर्ण मिळणार नाही, कारण की एका बुकाने होणार नाही. एकामध्ये काय मिळतील, दुसऱ्यामध्ये काय मिळतील, तिसऱ्यामध्ये, असं करून तुम्हाला कलेक्ट करावं लागेल. कारण मी तुम्हाला सांगितलं की वेळेला महत्त्व आहे. महत्त्व कशाला आहे तुमच्या वेळेला. ठीक आहे. तर हे झालं इलेक्ट्रिशियन थेरीसाठी. तुम्ही तुमचं बेस्ट सिलेक्ट करू शकता. बेस्ट माझ्यासाठी सर्वच आहे. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ रिझनिंग म्हणजेच तर्कशक्तीसाठी एक RS अग्रवालचं सर्वात जुनं पुस्तक आहे. सर्वात जुनं म्हणजे बरंच जुनं आहे, म्हणजे जेवढे काय तुम्ही ऐकता त्याच्यापेक्षा सर्वात जुनं, म्हणजे याच्यापासून बाकीची पुस्तकं तयार झाली आहे. यांची मराठी आवृत्ती झाली आहे. पहिले हे पुस्तक इंग्लिशमध्ये होतं, मग हिंदीत आलं आणि मग आता मराठीमध्ये पण इथं अवेलेबल झालेलं आहे. तर हे संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी IBPS आणि TCS पॅटर्नवरचे प्रश्न याच्यातनं येतात आणि हे मेन बेस बुक आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला शिकवणारे पण याच बुकला रेफर करतात, एवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आता महत्त्वाची तुम्हाला इथे मी एक पॉईंट क्लिअर करून देतो की आता तुमच्याकडे एवढी वेळ नाही आहे की ते पुस्तकं घेऊन तुम्ही शिकाल आणि मग प्रश्न सोडवाल एवढा, कारण की आपल्याजवळ ऑलरेडी थेरीचा अभ्यास पडलेला आहे. तर माझं तुम्हाला सजेशन राहील, सजेशन आहे, मग निर्णय तुमचा असतो. सजेशन देणारा सजेशन देतो तेव्हा तुमचा निर्णय तुमच्या पक्षामध्ये तुमचाच निर्णय असतो. ठीक आहे. सजेशन म्हणजे असं की आता एवढं सर्व वाचायची तुमच्याकडे वेळ नाही आहे आणि माझं म्हणणं आहे की एवढं सर्व तुम्हाला समजून घ्यायची गरज पण नाही आहे. ठीक आहे. फक्त काय करा की तुम्ही MCQची प्रॅक्टिस करा. ज्या टाईपचा MCQ घेतला त्याचे काय करा, त्या टॉपिकला समजून घ्या. यूट्यूबवरती फ्रीमध्ये बरंच काही मिळतं, फक्त त्याचा शोध घेणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. शोध घ्या. तुम्हाला एक ना एक समजवणारा कोणी ना कोणी मिळणार. एक पर्टिक्युलर टॉपिक घेतला की बरोबर त्याला शोधायचं, त्याला समजून घ्यायचं आणि मग त्याच्यावरचे जुने IBPSचे क्लर्क लेवलचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाला काय करायचं तुम्ही सॉल्व करायचं आणि त्याचीच फक्त काय करायची प्रॅक्टिस. आता मी हे सर्व तुम्हाला ना फ्रीमध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन सेट वगैरे प्रोव्हाइड करून देईल भविष्यामध्ये म्हणजे तुमच्या परीक्षेच्या अगोदरच. फक्त मला माझा टाईम ॲडजस्ट झाला की मी सर्व हे तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. मग हे पुस्तक होतं, ज्यांना पुस्तक विचारतात त्यांच्यासाठी हे आहे तुमच्या तर्कशक्तीचं पुस्तक म्हणजे रिझनिंगचं. पुन्हा
आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्येच तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी संख्यात्मकसाठी एक महाराष्ट्रातलं बेस्ट मराठी पुस्तक आहे कोणतं, आपल्या नितीन महाले सरांचं. ठीक आहे, एकदम छान पुस्तक आहे आणि एकदम मस्त व्यवस्थित पण आहे. नवीन पुन्हा याच्यामध्ये IBPS TCS पॅटर्ननी पण याच्यामध्ये प्रश्न त्यांनी ॲड केलेला, अपडेट केलेला आहे. पण पुन्हा माझं म्हणणं हेच राहील की तुमच्याजवळ एवढा वेळ नाही की तुम्ही पुस्तकं पूर्ण वाचाल. तुम्ही पुस्तकं पूर्ण वाचाल एवढा वेळ नाही आहे. पुन्हा तुम्हाला तेच सांगेल की IBPS पॅटर्नचे जे क्लर्क लेवलचे प्रश्न, क्लर्कचे एकदम बेसिक लेवलचे प्रश्न तेच तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहे आणि तेच तुम्ही शोधून काय करायचं, त्याचा अभ्यास करायचा, असं माझं म्हणणं आहे. मग आता निर्णय सांगितला, निर्णय आखरी तुमचाच आहे, कारण की आयुष्य पण कोणाचं आहे, तुमचंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मराठी. आता मराठी पण वाचायला एवढी गरज म्हणजे गरज नाही म्हणता येईल, एवढी वेळ नाही आहे. एक के सागरचं पुस्तक आहे, के सागर पब्लिकेशनचं, घायाळ सरांचं आणि देशपांडे मॅडम या दोघांचं मिळून आहे. हेही छान फेमस आणि खूप जुनं पुस्तक आहे. हेही IBPS पॅटर्नसाठी एकदम स्पेशल पुस्तक आहे. पण याच्यातही आता एवढा वेळ नाही आहे की तुम्ही हे पूर्ण ग्रामर शिकाल, कारण की तुम्हाला माहीत आहे अख्खं 10वीचं ग्रामर आपल्या डोक्याच्या वरून जायचं, 12वीचं ग्रामर डोक्याच्या वरून जायचं. तर आता या ग्रामरच्या मध्ये घुसण्यापेक्षा बघा, तुम्ही याच्यात सहज अर्धे प्रश्न सोडवू शकता, अर्धे जवळपास प्रश्न तुम्ही बरोबर सोडवू शकता, कारण की बेसिक असतं. कारण मराठी काही तुम्हाला इथं अभ्यासाचा, व्याकरणचाच अभ्यास करा असं काही त्या परीक्षेचा उद्देश नाही. तुम्हाला मराठी येते का हे चेक केलं तर एकदम सोपे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. आता काही तर डिफिकल्ट टाकावं लागेल ना, नाही तर सर्वजण पूर्णपैकी पूर्ण मार्क घेतील की नाही, बरोबर आहे. तर हे काय होते पुस्तक. तरी माझं म्हणणं आहे की या तिघांसाठी काय करा की क्वेश्चन बँकच वापरण्याचा प्रयत्न करा. तोही होते तिथपर्यंत मराठीत मिळाली तर खूपच छान. ठीक आहे, आणि मी मराठीमध्येच प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल, तेही फ्रीमध्ये. ठीक आहे, तर आजचं जे सेशन होतं, आजच्या सेशनचं जे उद्देश होतं आपलं की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे किंवा सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी खास सेशन होतं. मग त्याचा सिलेबस असो किंवा त्याचा अभ्यासक्रम असो किंवा त्याला लागणारी पुस्तकं सर्व मी या सेशनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला एकदम मनापासून. ठीक आहे, तर इथे या सेशनचं उद्देश संपलं असं मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. आणि जर तुमचे मित्र असतील पुन्हा ज्यांना इच्छा आहे पुन्हा, तर त्यांना काय करा, आठवणीने हा व्हिडिओ काय करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला सेशन खरंच आवडलं असणार, खरंच तुम्हाला याच्यातनं मार्ग मिळाला असेल तर आठवणीने सेशनला काय करा, लाईक पण करा. इथे या सेशनला थांबवतो. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑल करून द्या. ठीक आहे, तर इथे मी या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.